सिस्टरला सोलापूरवरती सोडलं आणि आता आम्ही निघालो आमच्या गावी जाण्यासाठी. तर वाटेतच खूप भूक लागली होती, त्यामुळे एका हॉटेलवरती थांबलो. मग तिथे सर्वात आधी तर भावाने थंडगार असं पाणी आणून दिला. तर अंशू इथे झोपलेलीच होती. तर खरं तर समोसा खायचा होता, पण समोसा काय भेटला नाही. मग वडापावने काम चालवलं. तर असं गरमागरम असे वडापाव आलेले होते, मस्त गरमागरम असे एन्जॉय केले. ते गरम गरम खाल्ल्यामुळे खूपच तोंडाची आग उठली, म्हणून थोडेसे पकोडेही खाल्ले. त्यानंतर पुढचा प्रवास चालू केला. तर मस्त असा घाटातून आम्ही जात होतो आणि कडेला असे डोंगर दऱ्या दिसत होत्या. मग नंतर अंशूची झोप झाली, ती उठली. तर इकडे काहीतरी निवडणुकीचे चाललेले होते. त्यानंतर अंशू कंटिन्यू खेळणं चालूच होतं अंशूचं. मग पोहोचलो आमच्या मावशीच्या गावी. तर थोडा वेळ तिथं बसलो, चहा पाणी वगैरे केलं. तर चक्क रात्रच झालेली होती. मग माऊला बाय करत होतो, पण अंशूला माऊकडेच जायचं होतं. चलो बाय, आता मिनी ब्लॉग इथे सेंड करते.